रेश्मा, डोळे जड झाल्यासारखे वाटतं त्याच्यानं. तुम्ही आराम करा म्हणजे बरं वाटेल. तुला आता शेवटचं काम करायचंय. मुंबईला गेल्यावर मी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा. हो पाठवते. डिंपे, तू धोका दिलाय मला, गद्दारी केली माझ्या बरं. एक गप. तुला एकदा सांगितलं ना मी लगीन मोडणार आहे म्हणून, तरी बुवा बोलताय नुसता. तुझा काय भरोसा नाही. तू सांगते का करते. गप ना, तुझा आवाज ऐकून लोक येतील इथं. तोंडात बोळा कोण कोण. काय अरे तू काय बोलतो ना, काय बी कळत नाहीये. तोंडातलं बोळा काढून बोल की. मी सांगितलं लगेच तोंडात बोळा घातला वय येडो कुठला. मला मी खर्च केलेले सगळे पैसे पाहिजे डिंपे. कर दे ना छोटी बात. लो मध्ये पैसे काढणार होय तू. आता तर मी खरं शादी करणार आहे. डिंपे असं नको ना बोलू. माझं चुकलं डिंपे. मला नको पैसे, मला फक्त तू पाहिजे. आता कसं, आता तुझ्याच नावाची मेहंदी काढणार. पण त्या आधी एक काम करायचं. नाथ टेलर कडे जायचं आणि माझी ती कापड दिलीत का शिवायला, ती घेऊन यायची. मी वय आता तर करतेच मी साखरपुडा. नको डिंपे, तू जर माझ्या नावाची मेहंदी काढणार असशील आता तर मी त्यासाठी काय बी करायला तयार आहे. मी आलो कापड घेऊन. हा, आणि तेवढी शिलाई बी द्या त्यांना. बर. रेश्मा, 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 ते गेली. प्रेग्नेंट आहे, हिला कळत नाही का बाहेर कशाला जायचं. कुठे गेली बघितलं पाहिजे.
अजून भाज्या निवडून झाल्या नाहीत ना? येतील का मंगलताई? बस तू. रवा चालला का चाळून? होय झालंय किती काय. अगं सगळं झालं या. भाज्या चिरून झाल्यात या. आमटी कडली ना की लगेच सुकी भाजी टाकते बघ. भया तुम्ही आलाय म्हणून ओरखलंय. माझ्या एकटीच्या नाही झालं असतं होय. काय बी म्हणा, डिंपीनं नशीब काढलंय मंगलताई. भारी स्थळ मिळालंय तिला. होय सावकाश. रवींद्र जरा ग्लास दे. अव झेपत नाही तर कशाला घ्यायचं एवढं वजन. उचलतोय कशाला म्या? त्या भाज्यांनीच टाकलं खांद्यावर. झेपत नाही म्हणायला पण उचल नाही दिली त्यांनी मला. बर जा आवरा पाडदिशी. मम्मी हो, डिंपी काय ग हे? अजून काय आवरलं नाही? किती वाजल्यात बघ. का पाहुणे आल्यावर त्यांच्या मोर बसणारच मेकअप करत? मी करते सगळं, पण डॉक्टर कुठे ते सांगा दि लवकर. अगं असतील दवाखान्यात नाही तर त्यांच्या खोलीत. अगं मी सगळीकडे पाहिलं ते कुठंच नाही ती. गेले असतील कुठतरी बाहेर. त्यांचं सोड, तू जावर जा. जा पडदिशी. कुठं गायब झाले असतील डॉक्टर? आज माझा साखरपुडा आहे आणि तो कसा मोडायचा ना याचं प्लॅनिंग डॉक्टरने केलंच असेल आणि ते मला कळलंच पाहिजे. फोन का लागत नाहीये? हॅलो डॉक्टर, मी पोहोचले पुण्याला. तुला सांगितलेलं काम का नाही केलंस ग तू? तुझ्यामुळे वाट लागली माझी. काय झालं डॉक्टर? मी तुम्ही सांगितलं तसं सगळं करतेय. हो, मग तुझ्या नवऱ्याला का नाही मारलंस? तो जिवंत कसा अजून? काय तुम्ही खोटं बोलताय डॉक्टर? ते जिवंत कसं असू शकतात? मी त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या चहात घालून. हा? चहाच्या कपात गोळ्या तशाच आहेत, त्या विरघळल्या नाहीयेत अजून. तुला एक साधं काम सांगितलं, तेही नाही जमलं. तुझ्यामुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली. झालं, सगळं संपलं. आता नाही लग्न होतं आपलं. असं नका ना बोलू डॉक्टर. मग काय बोलू? तुझा नवरा जिवंत आहे, जिवंत. तुला शोधायला बाहेर गेलाय तो, आणि मी अडकलो तुझ्या बंगल्यात. तुझ्या नवऱ्याला सापडता सापडता वाचतं. तो बाहेर जाताना डोरला लॉक करून गेलाय. त्याच्या बाजूचा डोरही बंद आहे. रेश्मा, तुझ्याकडे दुसरी चावी आहे का? हो आहे. कुठे? पण ती माझ्याकडेच आहे. बर रेश्मा, तू एक काम कर. तुला सांगितलेला व्हिडिओ शूट कर आणि गावात ये.
गावात आली की पहिल्यांदा मला फोन कर. तोपर्यंत तुझ्या नवऱ्याच्या हाती सापडलं नसेल तर तुला पुढचा प्लॅन सांगतो. आणि जर का त्याला सापडलो तर आपल्या दोघांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. तुझ्यामुळे सगळा प्लॅन फिसकटलाय. कोण आहे रे? सूत बिल की तर विजय भाऊची गाडी आहे. लाका 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 आज सकाळ सकाळीच विजय भाऊने टाके फुल केलेले दिसते. काय खरं नाही लागा. अरे विजय भाऊ या 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 या. अहो बरं झालं लवकर आलात. आता मॉल बंदच करत होतो. काय देऊ? नाम्या पाण्याची बॉटल दे. साधी देऊ का बिना थंड देऊ? अरे जी असेल ती दे पटकन. हा देतो. आणखी काय देऊ? खारी बटर टोस्ट चकनाला देऊ का? लसूण चिवडा आहे, चणे शेंगदाणे चिप्स आहे, फरसाणे अजून काजू आहे, बदाम आहे. बजा बापू. हो विजय भाऊ काय होतंय तुम्हाला? मला काय होणार आहे? जरा चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर? चला तुम्हाला घरी सोडतो मी. चला. थांब. रेशमाला बघितलंस का? रेशमा वहिनी होय? नाही हो. का? त्या काय घरी नाही होय? हो विजय भाऊ. अहो काय करताय तुम्ही? अहो बाप होणार आहे तुम्ही. आता तरी काळजी घ्या की स्वतःची. चला बघू. चला तुम्हाला सोडतो मी. चला. थांब. रेशमा कुठे? अहो वहिनी असतील इथं कुठेतरी गावात. नका तुम्ही टेन्शन घेऊ. देवळा वेळात गेले असतील. चला म्हणलं का नाही? तुम्ही आराम करा. चला. नाम्या तू चाललायस वय कुठं? वाड्यावर चाललोय साखरपुड्याला म्हणून तर मॉल बंद करत होतो. पायस तोडून टाकीन तुझा एका बुकीतच. कुठं गेलास तर विजय भाऊंकडे लक्ष द्यायचं बरं का. हितनं जर हल्लास का नाही तुझ्या मॉल मधला सगळा मालच फोडून टाकीन एका बुकीतच. सांगून ठेवतोय. लक्ष दे. कैसे दिख रही हूँ मैं? डिंपे खरंच तू हिरण व्हायला पाहिजे होतस. अगं कसली भारी दिसतेस तू. मी जर पोरगा असते ना तर तुला पळवूनच नेलं असतं बघ. पण मी नसती आली तुझ्या सोबत पळून. ही डिंपल अशी कोणासोबत म्हणून पळून येत नसती. मैं तो बडे घर की आमिर बहू बनूंगी. आणि तुला तर माहितच आहे डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. पण तू तर आता लगीन करते ना, आणि तो कुठे एवढा श्रीमंत आहे? घरात एक गोष्ट सापडणार नाही बे. नारळ कुठं ठेवून? डिंपे बघ मी बोलली होती की नाही ह्यो रंग तुझ्यावर खुलून दिसेल म्हणून. गोड दिसते बाय माझी. तुमचं आवरून झालं ना स्वयंपाकघरात ये. दृष्ट काढते तुझी. बरं डिंपे आता लगेच दागिने बी घालून घे. उबाय लय भारी दिसशील. नाहीत तिच्याकडे दागिने. मी मस्त ठरवलं होतं
तिला एखादा तरी दागिना घालेल म्हणून, पण इथं आबाळच फाटले. कुठं कुठं ठिगळं लावायची. पर माझ्या बी अंगावर एखादा दागिना नाही, नाहीतर तो तर घातला असता. पिंपी, माझ्या परीनं जेवढं जमलं तेवढं केलं. आणि आता जर काय कमी पडलं असेल त्यासाठी माझा राग मानू नकोस, नाहीतर परत म्हणशील सवतीची हाय म्हणून काही केलं नाही म्हणून. नाही ना म्हणणार? पोरींनो, आवरून घ्या बाकीचं. मम्मी, डॉक्टर आलं का ग बाहेर न? नाही दिसलं ग, मी बघती. थांब. टोनिया, हे टोनिया. टोनिया, अरे तू तर दीदीपेक्षा जास्त नटलायस की. आणि योगा अगल कोणी दिला? ना मग दादा, मी त्यांना म्हणलं पैसे लिहून ठेवा, मम्मी नंतर देईल. तुला कोणी सांगितलं होतं रे उधारी करायला? काय ग मम्मी, दीदीला एवढं सगळं आणलं आणि मला एवढंस बी नाही होय. हे टोन्या, जास्त शायनिंग नको मारवा. जा डॉक्टरांनी बोलून आण आणि त्यांना म्हणा डिंपलनी बोलवलं. मी नाही बोलणार त्या डॉक्टरांना, मला गावातले काम आहेत. पोरांना माझं हे नवीन गोगल दाखवायचे, नवीन कपडे दाखवायचे. नाही टोन्या, तू माझं काम ऐकणार नाही का? आता जा, तुझा फोटोच काढत नसते मी. कोण म्हणलं बोलवत नाही? अबक बोलवतोय मी. अबक गेलोच मी. अबक गेलो. चला आवरान या लवकर लवकर. रेश्मा कधी येणार आहे? तू विजय इथे यायच्या आधी रेश्मा आली पाहिजे. ह्या रेश्माच्या मूर्खपणामुळे माझा प्लॅन मी काहीही झालं तरी बर्बाद करणार नाही.